रंग तुझा लागला भाग 15. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव्ह. आदित्य म्हणतो, हो ॲक्च्युली आपण दोघेही घरात नव्हतो आणि आईबाबांपैकी कुणी हे पेपर्स वाचले असते तर तुला माहीतच आहे की काय झालं असतं. सलोनी म्हणते, म्हणून तू दिव्याला सांगितलंस, पण तिने हे कुरिअर ओपन केलं असतं तर तिला समजलं असतं ना की आपण डिवोर्स घेतोय. आता पुढे. ह्यावर आदित्य काहीच बोलत नाही. सलोनीला दिव्याला सगळं माहीत असल्याचा डाऊट येतो. सलोनी म्हणते, आदित्य, दिव्याला माहिती आहे आपल्या डिवोर्सबद्दल. आदित्यच्या चुप्पीने सलोनीचा संशय खात्रीने बदलतो. ह्यावर तिला काय बोलावं सुचतच नसतं. सलोनी म्हणते, तिला हे सगळं कधी समजलं? आदित्य म्हणतो, खूप आधीपासून, जेव्हा मी तुला तुझ्या घरनं इकडे घेऊन आलो होतो. सलोनी, ॲक्च्युली मला तिला हे सगळं सांगावं लागलं, कारण मी जरी तिला सांगितलं नसतं ना तरी तिला समजलंच असतं. आजवर आम्ही दोघांनीही एकमेकांपासून कधीच काही लपवलं नाहीये. आय एम सो सॉरी सलोनी. सलोनी म्हणते, इट्स ओके आदित्य, प्लीज सॉरी नको बोलूस. आणि तसं पाहिलं तर आज तिचीच हेल्प मिळाली आपल्याला. पण आदित्य, आपण अजून किती दिवस हे डिवोर्सचं सत्य घरच्यांपासून लपवणार आहोत? आज ना उद्या त्यांना कळेलच ना. आदित्य म्हणतो, मला समजतंय सलोनी, पण मला कळतच नाहीये की मी ही गोष्ट त्यांना कशी सांगू. ह्या गोष्टीचा त्यांच्यावर काय परिणाम होईल ह्या विचारानेच माझं डोकं सुन्न होतं. आपल्या ह्या निर्णयामुळे त्यांना खूप त्रास होणार आहे आणि मी माझ्या घरच्यांना दुखी नाही बघू शकत. सलोनी म्हणते, आदित्य, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण जास्त उशीर पण नको करायला ना. 2 महिन्यात आपली फर्स्ट हिअरिंग आहे आणि तेव्हा आपल्यासोबत आपले फॅमिली मेंबर्सही लागतील. मग तेव्हा तर त्यांना सांगावंच लागेल ना. आदित्य म्हणतो, हां सांगूयात ना, लवकरच सांगूयात. योग्य वेळ आली की सांगतो मी. आदित्य सलोनी फ्रेश होऊन दिव्याच्या रूममध्ये जातात. आदित्य चिडवत म्हणतो, मग कसा आहे पाय? खूप दुखतंय का गं? दिव्या म्हणते, व्हेरी फनी. आदित्य, तुमच्यासाठी काय काय करावं लागतं यार मला. तुला माहिती आहे, आईने आता डॉक्टरला बोलावलं आणि दुपारी तर मला खरोखरची पेनकिलर खावी लागली, ते पण फक्त तुमच्यामुळे. आदित्य म्हणतो, ठीक आहे ना, भावासाठी पण एवढं नाही का करू शकत? आणि उलट पेनकिलर खाल्ल्याने तुझाच फायदा झाला. तुझ्या पोटात नेहमी दुखत असतं ना, ते दुखायचं कायमचं थांबेल. असं बोलून आदित्य हसू लागतो. दिव्या त्याला खोटं खोटं रागवून उशी मारत असते. तोही तिच्यासोबत उशीने खेळत असतो. त्या दोघांमधलं प्रेम पाहून सलोनीला भरून येतं. तिला भाऊ म्हणून राज होता, पण सख्य स्वतःच्या हक्काचं म्हणता येईल असं कुणीच नव्हतं ना. नाही बहीण आणि नाही भाऊ. आणि ह्या गोष्टीची तिला कधी कधी खंतही वाटायची. जसं आदित्य दिव्याशी आपलं दुःख सुख आनंद शेअर करू शकत होता, तिच्याशी हक्काने भांडू शकत होता. आदित्यला दिव्याच्या नेहमी सपोर्ट मिळायचा, पण सलोनीच्या वाटेला ह्यातलं काहीच नव्हतं. त्या दोघांमधलं प्रेम, विश्वास, काळजी, बॉन्डिंग ह्याने सलोनी कधी कधी नकळत का होईना आदित्यवर जेलस फील करायची. आदित्य दिव्याची अजूनही मस्तीच चालू असते आणि सलोनी हे सगळं पाहत उभी असते. तेवढ्यात आई डॉक्टरला घेऊन दिव्याच्या रूममध्ये येते. त्या दोघांना असं मस्ती करताना पाहून आई जरा चिडूनच बोलते, अगं ये दिव्या, तुझ्या पायाला लागलंय ना, आणि हे काय, तू आदित्यसोबत उशीने काय मस्ती करतीयस? पाय दुखावेल ना अजून. दिव्या म्हणते, आई बघ ना, हा आदित्यच मला त्रास देतोय. याने मुद्दामून माझ्या पायाला जोराने मारलं. आई म्हणते, आदित्य, असं करत का कोणी? तू लहान आहेस का आता? असं आदित्य म्हणते. आई, दिव्या खोटं बोलतीये, मी असं काहीच केलं नाहीये. हे दिव्या, खोटं नको बोलूस. दिव्या मात्र घालातल्या घालात हसत असते. आई म्हणते, बरं आता डॉक्टरांना चेक करू दे. दिव्या म्हणते, अगं पण आई, मी ठीक आहे ना आता. आई म्हणते, अशी कशी ठीक आहेस? इंटरनल इंजरी किंवा फ्रॅक्चर वगैरे असेल तर आपल्याला कसं समजेल? डॉक्टरांना चेक करू दे. आदित्य उठ बाळा. आदित्य उठून सलोनीच्या बाजूला उभा राहतो. डॉक्टर दिव्याजवळ बसते. डॉक्टर म्हणाले, दिव्या, कुठे दुखतंय तुला? दिव्या म्हणते, इथे. आय मीन आधी दुखत होतं, पण आता ठीक आहे मी. असं बोलून दिव्या डाव्या पायाकडे हात करते. आई म्हणते, अगं दिव्या, तुझ्या तर उजव्या पाय मुरगळला होता ना, मग तू डावा पाय काय दाखवतीयस? दिव्या विसरूनच गेली होती की तिने दुपारी आईसमोर उजव्या पायाला लागल्याचं नाटक केलेलं असतं आणि आता ती डावा पाय दुखत असल्याचं खोटं सांगत असते. ती आपली जीभ दाताखाली चावते. आदित्य, सलोनी गालातल्या गालात हसत असतात. दिव्या आपले डोळे मोठे करून त्या दोघांकडे बघते. तसे ते दोघे आपलं हसू थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात. दिव्या म्हणते, हां, मी तेच तर म्हणतीये की माझा कोणताच पाय दुखत नाहीये आता. दुपारी गोळी खाऊन झोपल्याने आराम पडलाय पायाला, त्यामुळे मलाच लक्षात नव्हतं की कोणता पाय मुरगळला होता. डॉक्टर म्हणाले, बरं ठीक आहे, तुझा पाय आता दुखत नसला तरी मी चेक एकदा करते आणि काही मेडिसिन्स देते, त्या 2 टाईम जेवणानंतर खा. दिव्या म्हणते, परत मेडिसिन्स? दिव्याचा चेहरा बघून आदित्यला मात्र आपलं हसू आवरत नाही. तो जोरजोराने हसू लागतो. त्याला असं हसताना पाहून डॉक्टर आणि आई चकित होतात. दिव्या मात्र त्याला रागानेच पाहत असते. आदित्य म्हणतो, सॉरी डॉक्टर, प्लीज यू कॅरी ऑन. डॉक्टर दिव्याला चेक करून तिला काही मेडिसिन्स आणि पायाला लावण्यासाठी फ्रॅक्चर बँड देतो.
डॉक्टर म्हणाले, तसं काळजीचं काहीच कारण नाही आहे. इंटरनल इंजरी किंवा फ्रॅक्चर असल्याचंही मला जाणवून येत नाही आहे. पण तरी ह्या गोळ्या घे आणि 2 दिवस हे बँड लाव पायाला. पाय परत दुखायला लागलाच तर मग त्या पायाचा एक्स-रे आपण काढूयात. पण मला नाही वाटत त्याची काहीच गरज पडेल. सो डोंट वरी अँड टेक ए बेड रेस्ट फॉर 2 मोर डेज. आई डॉक्टरला बाहेर सोडायला जाते. दिव्या उशी रागानेच आदित्यकडे फेकते, पण आदित्य ती उशी कॅच करतो. आदित्य चिडवत म्हणतो, दिव्या, डॉक्टरने काय सांगितलं ऐकलं नाही का? अजिबात हालचाल करायची नाहीये. पूर्ण बेडरेस्ट घे. काय? दिव्या म्हणते, तुझ्या नानाची टांग, मी काही बेडरेस्ट करणार नाहीये. तेवढ्यात बाबा रूममध्ये येतात. बाबा म्हणाले, असं कसं बेडरेस्ट नाही करणार? दिव्या, 2 दिवस आराम केलास तर उलट लवकर बरी होशील. मग तुला हवं तिकडे जा फिरायला, आम्ही कोणीच तुला नाही थांबवणार. पण सध्या 2 दिवस घरीच आराम कर. आणि आता 2 दिवसांनी होळी सुद्धा येतेय. मग होळी खेळायला तुला ठणठणीत नको का व्हायला? आई म्हणते, काही नाही, ह्यावर्षी कुणीच होळी खेळायची नाही. जर दिव्या 2 दिवस आराम करणार नसेल तर होळीचा प्लॅन कॅन्सल. दिव्या म्हणते, असा कसा प्लॅन कॅन्सल? ठीक आहे, मी घेते 2 दिवस बेड रेस्ट. मग आता तरी खुश ना माझी आई? आई म्हणते, दॅट्स गुड. आणि तसंही मी गंमत करत होते. ह्या वर्षी तर होळी खेळलीच पाहिजे. आपल्या आदित्य सलोनीची लग्नानंतरची पहिली होळी आहे. एकदम छान झाली पाहिजे होळी. आदित्य सलोनी एकमेकांकडे पाहतात. बाबा म्हणाले, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळी सोय केली आहे. ह्या वर्षी होळी एकदम भारी असेल. दिव्या ओरडून म्हणते, या. आई म्हणते, बरं चला आता तिला आराम करू दे. सगळेजण दिव्याच्या रूममधून जातात. आदित्य सलोनी सुद्धा आपल्या रूममध्ये येतात. सलोनीचा उतरलेला चेहरा पाहून आदित्य तिला विचारतो, सलोनी काय झालं? तुझा चेहरा का पडलाय? सलोनी म्हणते, काही नाही. आदित्य म्हणतो, सांग ना, काही सिरियस आहे का? मी तुझी काही मदत करू शकतो का? सलोनी म्हणते, आदित्य जस्ट रिलॅक्स. एवढं काही झालं नाहीये. मी जस्ट हा विचार करत होते की ती मुलं किती लकी असतात ना, ज्यांना स्वतःचे बहीण भाऊ असतात. त्यांच्या सोबत खेळायला, भांडायला, खेळणी शेअर करायला, आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला मिळतं. आदित्य, तुला माहिती आहे, तू ह्या जगातला लकी मुलगा आहेस. कारण तुझ्याजवळ दिव्यासारखी इतकी गोड, प्रेमळ, तुला समजून घेणारी, तुला नेहमी सपोर्ट करणारी बहीण आहे. मला तर कधी कधी तुझा हेवा करावा असा वाटतो. आणि आज तुला तिच्यासोबत असं उशीसोबत खेळताना पाहून खूप जेलस फील होत होतं की हे सगळं करायला माझ्यासोबत कोणीच नाहीये. आदित्य सलोनीचं बोलणं ऐकत असतो. आज सलोनी पहिल्यांदाच इतकं मन मोकळं करून त्याच्याशी बोलली होती. सलोनी म्हणते, काय झालं? असं का बघतोयस? आदित्य म्हणतो, सलोनी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फक्त बहीण भावाचीच गरज नाही पडत. सलोनी म्हणते, म्हणजे? आदित्य म्हणतो, म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणीसोबतही करू शकतो. त्यांच्यासोबत आपण मन हलकं करू शकतो, भांडू शकतो, खेळू शकतो. सलोनी म्हणते, ते पण आहेच म्हणा. आदित्य म्हणतो, आणि आपण मित्र आहोत हे ना? सलोनी मानेनेच हो बोलते. आदित्य म्हणतो, सो आर यू रेडी? सलोनी म्हणते, म्हणजे? आदित्य सलोनीला एक क्यूट स्माईल देतो आणि सोफ्याकडे जातो. सलोनीला समजतच नसतं की आदित्य नक्की काय करतोय. आणि तिला काही कळायच्या आतच आदित्य सोफ्यावरची एक उशी घेऊन सलोनीला हळूच मारतो. सलोनी आश्चर्य होते आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक मोठी स्माईल येते. ती सुद्धा सोफ्यावरची उशी घेते आणि दिव्याला मारायला सुरुवात करते. दोघेही उशीने एकमेकांना मारत असतात आणि त्यामुळे उशी फाटून त्यामधला सगळा कापूस खाली पडत जातो. आदित्य पडतच बेडवर चढतो आणि बेडवरची उशी घेऊन सलोनीला फेकून मारतो. सलोनी सुद्धा बेडवर चढते आणि दुसरी उशी घेऊन आदित्यला मारायला सुरुवात करते. दोघे एकमेकांसोबत खूप वेळ उशीने खेळत असतात आणि ते दोघेही ते खूप एन्जॉय करत असतात. खेळताना सलोनीच्या डोळ्यात कापूस जातो आणि सलोनी ओरडते, औच. आदित्य म्हणतो, काय झालं? सलोनी म्हणते, डोळ्यात बहुतेक कापूस गेलाय. आदित्य म्हणतो, मी पाहू का? आदित्य तिच्या डोळ्यात फुंकर मारून तो कापूस काढण्याचा प्रयत्न करू लागतो. आज आदित्य सलोनी परत एकदा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात काही क्षण स्वतःला हरवून जातात. इकडे दिव्या रूममध्ये एकटीच बसून बसून वैतागली होती आणि आईबाबांमुळे इच्छा असूनही ती कुठेच जाऊ शकत नव्हती. दिव्या सोडून बाकी सगळेजण रात्रीच्या जेवणाला डायनिंग रूममध्ये एकत्र बसतात. आदित्य म्हणतो, आई, माझ्याजवळ माझं आणि दीपूचं ताट वाढून दे. मी तिच्यासोबतच तिच्या रूममध्ये जेवतो. आई दिव्याचं आणि आदित्यचं ताट वाढत असते. तेवढ्यात राज येतो. बाबा म्हणाले, अरे राज, आज खूप दिवसांनी आलास, ये ना, बस जेवण कर आमच्यासोबत. राज म्हणतो, नाही काका, मी जेवून आलोय आणि मी ऑफिसच्या कामानिमित्त 3-4 दिवसांसाठी नागपूरला गेलो होतो. आजच आलोय मुंबईमध्ये, म्हणून म्हटलं तुम्हा सगळ्यांना भेटून यावं. असं बोलून राज दिव्याला शोधू लागतो, पण त्याला ती कुठंच दिसत नाही. म्हणून तो हळूच सलोनीजवळ जातो आणि तिच्या कानात तिच्या दिव्याबद्दल विचारतो, हळू आवाजात, सलोनी, दीपू दिसत नाहीये, कुठं आहे ती? सलोनी हळूने बोलते, अरे ती फिरायला बाहेरगावी गेलीये, येईल 4-5 दिवसांनी रिटर्न. सलोनीचं बोलणं ऐकून राजचा चेहराच पडतो. तो इतक्या दिवसांनी दिव्याला भेटायला आला होता, पण घरातच नव्हती हे समजल्यावर तो हिरमुसतो.
त्याला असं पाहून सलोनी मात्र गालातल्या गालात हसत असते. आदित्य म्हणतो, राज तू बैस इथे, मी जरा दिव्यासोबत तिच्या रूममध्ये जेवून येतो. दिव्या घरातच आहे हे समजल्यावर राजचा चेहरा खुलतो. तो खोट्या खोट्या रागाने सलोनीकडे पाहतो. सलोनी देखील त्याला हळूच सॉरी बोलते. राज म्हणतो, तिच्या रूममध्ये का? आय मीन तिला बरं नाहीये का? बाबा म्हणाले, हो ना, अरे आज दुपारी पाय मुरगळत घेतलाय तिने, तर डॉक्टरांनी तिला 2 दिवस पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलाय. म्हणून मग आदित्यच तिला कंपनी द्यायला तिच्या रूममध्ये जेवायला जातोय. आदित्य म्हणतो, ती एकटी कशी जेवेल ना रूममध्ये, म्हणून म्हटलं आपण तिला कंपनी द्यावी. राज म्हणतो, जिजू इफ यू डोंट माइंड मी जाऊ का तिचं ताट घेऊन? म्हणजे तुम्ही इथे सगळ्यांसोबत आरामात जेवण करता, मी तिला कंपनी देतो, पण तुम्हाला कुणाला हरकत नसेल तर? आई म्हणते, अरे त्यात काय एवढं, तू घरातल्या सारखाच तर आहेस ना. धर हे घे दिव्याचं ताट. आई राजकडे दिव्याच्या जेवणाचं ताट देते. राज ते ताट घेऊन दिव्याच्या रूममध्ये जातो. राजला आपल्या रूममध्ये पाहून ती जरा चिडतेच. दिव्या म्हणते, तू इथं काय करतोयस? राज म्हणतो, तुझं जेवण घेऊन आलो होतो. राजच्या हातात जेवणाचं ताट बघून दिव्या खुश होते. तिला खूप भूक लागल्याने ती जेवणाचीच वाट बघत असते. ती घाईतच राजच्या हातातून ताट खेचून घेते आणि जेवायला सुरुवात करते. तिला असं लहान बाळासारखं खाताना बघून राजला हसू येत असतं, पण तिचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. ती जेवणातच गुंग झालेली असते. दिव्याला जेवताना ठसका लागतो, म्हणून राज ग्लासातून पाणी देतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरू लागतो. राज म्हणतो, अगं दीपू सावकाश जेव, वर बघ आणि नाकाने श्वास घे, म्हणजे ठसका थांबेल. राजच्या बोलण्यात काळजी होती, एक आपलं पण होतं. त्याच्या त्या स्पर्शामध्ये दिव्याला आपुलकीची जाणीव झाली. आजवर ती राजचा नुसता तिरस्कार करत होती, पण आज पहिल्यांदा तिच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार, द्वेष नव्हता. ती त्याच्याकडे बघत राहते. राज म्हणतो, काय झालं, अशी का बघतीयस? दिव्या म्हणते, तू दिसतोय तितका वाईट नाहीये. राज म्हणतो, हो का? हां. राज म्हणतो, तू पण वाटते तितकी आगाऊ नाहीयेस. दिव्या म्हणते, काय म्हणलास? आगाऊ वाटते मी तुला? दिव्याला चिडलेला पाहून राज थोडा घाबरतोच आणि दिव्या अचानक हसायला लागते. तिला हसताना पाहून तोही हसू लागतो. दिव्या राज थोडा वेळ छान गप्पा मारतात. दिव्या राजशी छान वागू लागली होती, त्याच्यासोबत मनमोकळं बोलू लागली होती. तिचं त्याच्याबद्दलचं असलेलं मतही हळूहळू बदलत चाललं होतं आणि तिच्यातल्या झालेला हा चांगला बदल पाहून राजही खुश होता. इकडे आदित्य सलोनी आपल्या रूममध्ये झोपायची तयारी करत असतात. आदित्य बेडवरची उशी घेऊन सोफ्यावर झोपायला जातो. तेवढ्यात सलोनी त्याला आवाज देते. आदित्य, हा बोल ना सलोनी. सलोनी म्हणते, आदित्य मी काय म्हणत होते, तू रोज असं सोफ्यावर अवघडून झोपतोस, तुझं अंगही दुखत असेल ना? आणि आदित्य म्हणतो, आणि काय? सलोनी म्हणते, आणि आता आपण चांगले मित्रही झालो आहोत, तर तुला हवं असेल तर आपण दोघे हा एक बेड शेअर करू शकतो. आदित्य म्हणतो, इट्स ओके सलोनी, मी झोपेन सोफ्यावर. सलोनी म्हणते, आदित्य मी खरंच मनापासून बोलतीये. आय मीन तू किती दिवस असं अवघडून झोपणार आहेस? आणि तसंही हा बेड खूप मोठा आहे, आपण दोघेही अंतर ठेवून नीट झोपू शकतो आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुझ्यासोबत बेड शेअर करायला. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. आदित्य म्हणतो, आर यू शुअर? सलोनी मानेनेच हो बोलते. आदित्य थोडा विचार करतो आणि बेडवर सलोनीसोबत झोपण्याचा निर्णय घेतो. सलोनी एका बाजूला झोपते आणि आदित्य दुसऱ्या बाजूला येऊन बसतो. तो 3 उशा त्या दोघांच्या मध्ये एका लाईनमध्ये लावून झोपतो. दोघेही एकमेकांना स्माईल देऊन आपले डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागतात. सकाळ होते. आदित्यला जाग येते. सलोनी त्याच्याच कडेला झोपलेली असते. तो सलोनीलाच पाहत असतो. ती शांतपणे झोपलेली असते. वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर केसाची एक बट येते आणि आदित्य आपल्या बोटांनी ती बट हळूच मागे सरकवतो. त्याच्या हाताच्या स्पर्शाने सलोनीला जाग येते. ती आपले डोळे उघडणार त्याच्या आधीच आदित्य आपला हात मागे घेतो आणि डोळे बंद करून झोपायचं नाटक करतो. सलोनी आपले डोळे उघडते आणि आदित्यकडे पाहते, तर तो तिला अजूनही झोपलेला दिसतो. त्याचा तो निरागस चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती उठून फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाते. सलोनी बाथरूममध्ये गेलेली पाहून आदित्य सुद्धा उठून बसतो. तो कॉफी पिण्यासाठी हॉलमध्ये येतो. बाबा म्हणते, गुड मॉर्निंग आदी. आदित्य म्हणतो, गुड मॉर्निंग बाबा. बाबा म्हणतात, बरं आदी, मी काय म्हणत होतो, आता 2 दिवसांवर रंगपंचमी आलीये, तर तू आपल्या ऑफिसच्या स्टॉफला दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा रंग खेळायला इन्व्हाइट कर. आणि सलोनी काही फ्रेंड्स असतील तर सलोनीला त्यांनाही इन्व्हिटेशन द्यायला सांग. आदित्य म्हणतो, हो बाबा. सलोनी फ्रेश होऊन किचनमध्ये येते. ती आदित्यासाठी कॉफी आणि बाकींच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. आई सुद्धा हॉलमध्ये येऊन बसते. आई म्हणते, सलोनी मी सुद्धा तुझ्या घरी फोन करून अनिताताईंना होळीचं निमंत्रण देते. ह्या वर्षी तुमची पहिली रंगपंचमी आहे, तर ती छान साजरी झालीच पाहिजे. तेवढ्यात राज आदित्यच्या घरी येतो. राज म्हणतो, गुड मॉर्निंग काका काकू. गुड मॉर्निंग जिजू. सगळेजण म्हणतात गुड मॉर्निंग. सलोनी म्हणते, अरे तू सकाळी सकाळी इकडे, ऑफिस नाही आहे का?
राज म्हणतो नाही, ऑफिसमध्ये रंगपंचमीपर्यंत सुट्टी टाकली आहे. विचार करत होतो नागपूरला जाऊन यावं. आई म्हणते अरे नागपूरला कशाला जातोयस, इथेच राहा ना आमच्याकडे, रंगपंचमीला खूप मजा येते आमच्या घरी. राज म्हणतो पण काकू. आदित्य म्हणतो राज थांब ना, खरंच खूप मजा येईल. आणि तसंही आत्ताच तू नागपूरला जाऊन आलास ना. सगळेजण राजला होळीसाठी मुंबईमध्येच थांबायला खूप फोर्स करतात, त्यामुळे तोही तयार होतो. तोपर्यंत दिव्या आपल्या रूममधून हॉलमध्ये येते. तिच्या पायाला फ्रॅक्चर बँड असल्याने तिला नीट चालता येत नव्हतं. ती तोल जाऊन पडणार तेवढा त्रास तिला सावरतो. राज म्हणतो सावकाश दिव्या. दिव्या म्हणते थँक्स राज. दिव्या स्वतःला सावरत राजपासून दूर होते. आई म्हणते दिव्या तू बाहेर का आलीस. दिव्या म्हणते आई एकटीला खूप बोर होतंय ग रूममध्ये. बाबा म्हणते बरं ठीक आहे, ये बैस इथे. राज म्हणतो मे आहे. असं बोलून राज आपला हात पुढे करतो. दिव्या त्याच्या हाताचा आधार घेत खुर्चीवर बसते. खरं तर तिचा पाय अजिबात दुखत नसतो, पण आईबाबांसाठी तिला हे नाटक अजून 2 दिवसांसाठी चालू ठेवावं लागणार होतं. आदित्य म्हणतो बरं मी ऑफिसला जायला रेडी होतो आणि बाबा मी स्टॉपला होळीचं इन्व्हिटेशन सुद्धा देतो. सलोनी म्हणते मला सुद्धा शाळेसाठी निघावं लागेल. आदित्य सलोनी आपल्या रूममध्ये जाऊन तयार होतात. आदित्य सलोनीला शाळेत ड्रॉप करून ऑफिसला जातो. दिव्या आणि राज गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले असतात. राजमुळे दिव्याचा कंटाळा कुठल्या कुठे पडून गेला होता. सायंकाळ होते तरी त्या दोघांच्या गप्पा अजूनही चालूच होत्या. दिव्या म्हणते राज चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊयात, घरात बसून खूप वैतागली रे मी. राज म्हणतो अगं पण तुझा पाय. दिव्या म्हणते माझा पाय आता खरंच अजिबात दुखत नाहीये, पण मी अशीच घरात बसून राहिली तर माझं डोकं दुखायला सुरुवात नक्कीच होईल. प्लीज मला बाहेर जायचंय, घेऊन चल ना मला प्लीज. राज म्हणतो कुठे जाऊयात. दिव्या म्हणते कुठेही चालेल मला. हे आपण मूवीला पण जाऊ. राज म्हणतो मूवीला. दिव्या म्हणते हां मूवी. तसंही ह्या वीकमध्ये खूप सारे छान छान मूवीज रिलीज झालेत, त्यातलाच एक बघायला जाऊयात. राज म्हणतो ठीक आहे, पण त्यासाठी आधी आपल्या काकूंशी बोलावं लागेल. त्यांची परमिशन मिळाली तरच आपण जाऊ शकतो ना. दिव्या म्हणते मग विचार ना. राज म्हणते मी. दिव्या म्हणते मग अजून कोण, प्लीज विचार ना आईला प्लीज. तेवढ्यात आई हॉलमध्ये येते. आई म्हणते काय विचारायचं होतं मला. दिव्या आपल्या डोळ्यांनीच राजला बोलण्याचा इशारा करते. राज जरा घाबरतच आईला मूवीबद्दल विचारतो. राज म्हणतो काकू ॲक्च्युली मी काय म्हणत होतो, दिव्याला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलंय ते ठीक आहे, पण पायाची थोडी एक्सरसाइजही झाली पाहिजे ना. तर तुमची हरकत नसेल तर मी दिव्याला बाहेर घेऊन जाऊ का मूवी पाहायला. आई म्हणते तुझं म्हणणं बरोबर आहे राज, पायाचा थोडा तरी व्यायाम व्हायला हवा. माझी काहीच हरकत नाहीये, पण तिचा पाय चालल्यावर दुखेल ना. दिव्या म्हणते नाही आई अजिबात नाही दुखणार, आणि मी प्रॉमिस करते की मी एकदम सावकाश चालेन. तसंही आम्ही कारने जाऊन येणार आहेत. प्लीज आई जाऊ दे ना. राज म्हणतो आणि काकू तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी तिची नीट काळजी घेईन, आय प्रॉमिस. आई म्हणते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राज बेटा. बरं ठीक आहे जा तुम्ही, पण वेळेत घरी या, जास्त पण उशीर करू नका काय. दिव्या म्हणते थँक्यू आई, यू आर द बेस्ट. आणि आम्ही मूवी संपला की लगेच घरी येऊ, प्रॉमिस. दिव्या मूवीला जाण्यासाठी तयार व्हायला रूममध्ये जाते. थोड्याच वेळात दिव्या राज मॉलमध्ये जायला निघतात. सलोनी आणि मधू शाळेतून घरी जायला निघतात. मधू म्हणते बरं सलोनी ऐक ना, मी आणि समीर आज मूवीला चाललोय. तर तो मला विचारत होता की तू आणि आधी कराल का आम्हाला जॉईन, तर याल तुम्ही दोघे आमच्यासोबत मूवी बघायला, खूप छान मूवी आहे म्हणे. सलोनी म्हणते आम्ही नाही गो, नाही जमणार. मधू म्हणते अगं आधी आदित्यला विचारून तर बघ. आधीच नाही कुठे बोलतीयेस. सलोनी म्हणते असं कसं विचारू मी त्याला काय वाटेल. मधू म्हणते कसं म्हणजे, अगं तुम्ही दोघे आता चांगले फ्रेंड्स आहेत ना, मग फ्रेंड्स मूवी बघायला कधी जात नाहीत का. सलोनी म्हणते हो मधू तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आज नको, परत कधीतरी जाऊयात. तसंही दिव्याच्या पायाला लागल्यामुळे ती घरी एकटीच असेल आणि ती एकटी बसून बसून वैतागली सुद्धा असेल, सो तिच्यासाठी आम्हाला घरी जावं लागेल. मधू म्हणते काय झालंय दिव्याच्या पायाला. सलोनी मधूला कालचा सगळा किस्सा सांगते आणि ह्यावर मधूला खूप हसू येतं. मधू म्हणते खरंच दिव्या ग्रेट आहे, बहीण असावी तर अशी. आदित्य इज रिअली लकी टू हॅव ए सिस्टर लाईक दिव्या. सलोनी म्हणते हो ना, मला पण आदित्यचा कधी कधी हेवा वाटू लागतो. मधू म्हणते अगं तुला काय, कुणालाही आदित्यचा हेवा वाटणारच ना. दिव्यासारखी बहीण मिळणं खरंच नशीब लागतं. सलोनी म्हणते हां. मधूला समीरचा फोन येतो आणि ती सलोनीचा निरोप घेऊन निघून जाते. सलोनी सुद्धा आपल्या गाडीत बसून घरी जायला निघणार तेवढ्यात आदित्य तिथे येतो. आदित्यला तिथे आलेलं पाहून सलोनी चकित होते. सलोनी म्हणते आदी तू इथे. आदित्य म्हणतो हो चल निघूयात, नाहीतर मूवीला लेट होईल आणि मला मूवीची स्टार्टिंग अजिबात मिस करायची नाहीये. सलोनी म्हणते मूवी असं अचानक. आदित्य म्हणतो अगं छान आहे मूवी, मी त्याचे ऑनलाईन रेटिंग देखील चेक केलेत, ब्लॉकबस्टर आहेत, तुलाही आवडेल. सलोनी म्हणते अरे पण दिव्याचं काय, ती बिचारी घरी एकटी असेल ना.
तिने आपल्यासाठी एवढं सॅक्रिफाईस केलंय आणि आपण दोघे मात्र मूवीला जाणार, चांगलं नाही दिसत ना ते. आदित्य म्हणतो, तू नको तिचा एवढा विचार करूस, आणि ती चिडलीस तर मी आहेच की तिला समजून काढायला. सो यू जस्ट डोंट वरी. बरं निघूयात का आता आपण प्लीज? सलोनी म्हणते, बरं ठीक आहे. आदित्य म्हणतो. सलोनी गाडीत बसून मूवीसाठी मॉलमध्ये जायला निघतात. इकडे राज आणि दिव्या मॉलमध्ये पोहोचतात. दिव्या म्हणते, राज मला खूप भूक लागली आहे, आधी काहीतरी खायला घे ना. राज म्हणतो, काय आवडेल तुला खायला? दिव्या म्हणते, एक काम कर, सध्या चीज पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक घे, मग इंटरवेलला बघूयात. राज म्हणतो, बरं मग मी आधी तुझ्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येतो आणि मग तिकीट काढतो. दिव्या म्हणते, हां चालेल. पण मी काय म्हणत होते राज, आपण आदित्य सलोनीलाही फोन करून बोलावून घेऊयात ना, मस्त मज्जा येईल. राज पुटपुटत म्हणतो, कसली मज्जा, ते दोघेही कबाब में हड्डी बनतील आपल्या. दिव्या म्हणते, काही म्हणलास का तू? राज म्हणतो, मी म्हणत होतो की आता त्या दोघांना बोलावून काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे बघ ना, आपण त्यांना आता कॉल करणार, मग ते तयारी करून घरातून निघणार, इथे येणार, तोपर्यंत अर्धा मूवी संपून सुद्धा जाईल. दिव्या म्हणते, हां ते पण आहेच म्हणा. राज म्हणतो, बरं तू इथे बैस, मी आलोच. राज पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंक घ्यायला फूड काउंटरवर जातो. आदित्य सलोनीसुद्धा थोड्याच वेळात एका मॉलमध्ये पोहोचतात. आणि गंमत म्हणजे हे दोघेही त्याच मॉलमध्ये मूवीसाठी आलेले असतात जिथे राज दिव्या आलेले असतात. आदित्य म्हणतो, मी मूवीची तिकीट्स घेऊन येतो. सलोनी, हां. आदित्य तिकीट काउंटरवर जायला निघणार तेवढ्यात सलोनीला मागून कोणीतरी हाक देतं. ती मागे वळून बघते तर मधू आणि समीर असतात. मधू म्हणते, हे सलोनी. समीर म्हणतो, हाय. सलोनी म्हणते, हाय गाईस. मधू म्हणते, तू इथे काय करतेयस? सलोनी म्हणते, मूवी बघायला आलीये. समीर म्हणतो, अगं पण मधू तर म्हणत होती की तुला जमणार नाहीये. सलोनी म्हणते, हो ॲक्च्युली मी आधी नाहीच बोलले होते, बट. मधू म्हणते, अच्छा जी, म्हणजे आम्ही तुमच्या दोघांत कबाब में हड्डी नको बनायला म्हणून कटवलंस ना मला? सलोनी म्हणते, अगं खरंच तसं नाही, काहीच नाही आहे. आदित्य म्हणतो, अगं मधू, ॲक्च्युली मीच सलोनीला घेऊन आलो इथे. माझा मूड झाला होता मूवी पाहण्याचा, सो हिला सोबत घेऊन आलो. मधू म्हणते, इट्स ओके आदित्य, मी सलोनीची गंमत करत होते. बरं आदित्य हा समीर, आणि समीर हा आदित्य, आदित्य वर्मा. आदित्य म्हणतो, हॅलो समीर. समीर म्हणतो, हॅलो सर, मी तुमच्याच कंपनीत जॉबला आहे. नाईस टू मीट यू सर. आदित्य म्हणतो, सम हेअर अँड प्लीज सर नको बोलूस, वी आर फ्रेंड्स, सो जस्ट बी फ्री फ्रँक, ओके. आदित्य समीरला सॅक हँड करून मिठी मारतो. समीर म्हणतो, ओके सर, आय मीन. आदित्य, बरं तुम्ही मूवीचे तिकीट्स काढलेत का? आदित्य म्हणतो, नाही अजून, मी तिकीट्सचं घ्यायला चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही भेटलात. समीर म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊयात तिकीट्स काढायला. आदित्य आणि समीर तिकीट्स काढायला तिकीट काउंटरवर जातात. इकडे सलोनी आणि मधू गप्पा मारत उभे असतात. तेवढ्यात सलोनीला कोणाचा तरी धक्का लागतो, म्हणून ती मागे फिरते. राज म्हणतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सलोनी म्हणते, राज तू? राज म्हणतो, सलोनी तू इथे? सलोनी म्हणते, हो, मी आणि आदित्य मूवीला आलोय, पण तू इथं काय करतोयस? राज म्हणतो, ॲक्च्युली मी सुद्धा मूवीसाठी आलोय. सलोनी म्हणते, एकटाच? राज म्हणतो, नाही ग, दिव्या सुद्धा आहे, तिकडे बसलीये. सलोनी म्हणते, काय, दिव्या पण आलीये? आणि आईंनी तुम्हाला दिली परमिशन? राज सलोनी आणि मधूला सगळा किस्सा सांगतो. मधू म्हणते, बरं राज, तू एक काम कर, समीर आणि आदित्य आत्ताच तिकीट काढायला गेलेत, तर तू त्यांना अजून 2 तिकीट्स काढायला सांग, म्हणजे आपण सगळे एकत्रच बसून. सलोनी म्हणते, हा रे, खूप मज्जा येईल, तू जा आधीला सांगायला, आम्ही दिव्याकडे जातो. सलोनी आणि मधू दिव्याजवळ जातात आणि राज दिव्याला अजून 2 तिकीट्स काढायला सांगतो. तिकीट्स काढून झाल्यावर सगळे एकत्रच थिएटरमध्ये जातात. समीर, मधू, सलोनी, आदित्य, दिव्या आणि राज असे सगळेजण एका रोमध्ये बसतात. मूवीला सुरुवात होते. सगळेजण मूवी एन्जॉय करत असतात. सगळ्यांनी खाण्यासाठी पॉपकॉर्न घेतलेले असतात. आदित्य सलोनीमध्ये एकच पॉपकॉर्न बॉक्स असल्याने त्या बॉक्समधून पॉपकॉर्न घेताना त्या दोघांच्याही हाताचा स्पर्श एकमेकांच्या हाताला होत होता आणि त्या स्पर्शाने ते दोघेही मोहरून जात होते. मूवी संपतो आणि सगळे डिनरसाठी एकत्रच जातात. आदित्य घरी फोन करून आईला ते सगळे एकत्रच असल्याचे कळवतो. सगळेजण छान गप्पा मारत डिनर करतात आणि घरी जायला निघतात. आदित्य आणि सलोनी आपल्या गाडीतून घरी जायला निघतात, तर राज आणि आपला गाडीतून दिव्याला घरी ड्रॉप करायला निघतो. थोड्या वेळाने आदित्य सलोनी घरी पोहोचतात. त्यांच्या मागोमाग राजची देखील गाडी येते. खूप उशीर झाल्याने आई बाबा झोपलेले असतात. आदित्य राजला आपल्याच घरी थांबवून घेतो. सगळेजण एकमेकांना गुड नाईट विश करून आपापल्या रूममध्ये जातात. आदित्य सलोनी आपल्या रूममध्ये येऊन फ्रेश होतात आणि झोपण्याची तयारी करू लागतात. आदित्य म्हणतो, सो सलोनी, हाव वॉज द मूवी, नाईस ना? सलोनी म्हणते, हां छान होता मूवी, पण ती हिरोईन दुसरी हवी होती, तिला ॲक्टिंग काहीच येत नव्हती. आदित्य म्हणतो, ओ प्लीज, हा सलोनी, सी इज माय फेवरेट ॲक्टर्स, तिच्याबद्दल काहीही बोलू नकोस, मी तिच्यासाठी तर गेलो होतो मूवी बघायला, सी इज माय ड्रीम गर्ल.
आदितीचं बोलणं ऐकून सलोनीला थोडं जेलस फील होत होतं. सलोनी जरा चिडूनच म्हणते, हो का, ती ड्रीम गर्ल आहे का तुझी? मग तिच्याशीच करायचं ना लग्न, माझ्याशी कशाला केलंस? एवढं बोलून ती थबकते. तिचं असं जेलस फील झालेलं पाहून आदितीला हसू येतं. तो गालातल्या गालात हसू लागतो. त्याला असं हसताना पाहून सलोनीचा पारा अजूनच चढतो. सलोनी म्हणते, हसतोयस काय आदी? आदित्य म्हणतो, कुठून तरी जळण्याचा वास येतोय मला. सलोनी म्हणते, छे, मी कुठं जळतीये आणि मी का जळू? जेलस माय फूट, असं बोलून सलोनी जाऊ लागते. तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे जोराने खेचतो. ती आदित्यवर येऊन आदळते. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. आदित्य म्हणतो, ओ रिअली, डोंट यू फील जेलस? सलोनी काहीच बोलत नाही. ती अजूनही त्याच्या त्या निळ्याभोर डोळ्यांमध्ये हरवलेली असते. आदित्य म्हणतो, तुला खरंच काहीच फरक पडत नाही? सलोनी आपली नजर खाली घेते आणि मान्यच नाही बोलते. आदित्य तिचा हात हळूच सोडतो आणि तिच्यापासून दूर होतो. आदित्य चिडवत म्हणतो, ओके, म्हणजे मी तिचे स्वप्न पाहू शकतो तर? नाईस यार, गुड नाईट सलोनी. आज तर मी मस्तपैकी तिच्या स्वप्नात हरवून जाणार आहेस. सो प्लीज डोंट डिस्टर्ब मी, ओके? असं बोलून आदित्य बेडवर उशा लावून आपल्या बाजूला झोपतो. सलोनी ही काही वेळ रागानेच आदित्यकडे पाहत असते. ती पण आपल्या जागेवर येऊन झोपते. आदित्य तिला एक स्माईल देतो. सलोनी चिडूनच आदित्यकडे पाठ करते. सलोनी स्वतःशीच म्हणते, बघ बघ, तुला तिची स्वप्न बघायची आहेत, तिची बघ. आदित्य सलोनीच्या पाठमोरी आकृतीकडे बघत असतो आणि त्याला तिच्या अशा वागण्याचं हसूही येत असतं. आदित्य मनातल्या मनात म्हणतो, सलोनी, तू कितीही नाही म्हण, पण मला तुझ्या डोळ्यात साफ साफ दिसते की तू जेलस फील करतीये आणि मी दुसऱ्या मुलीचा विचार करण्याने तुला फरक पडतो. तू हे कबूल नाही केलंस तरी मला जाणवते आणि आता लवकरच तू तुझ्या प्रेमाची कबुलीही देशील याची मला पूर्ण खात्री आहे. अँड बाय द वे, माझी ड्रीम गर्ल एकच आहे, फक्त तू. दिवस रात्र मी फक्त तुझीच स्वप्न पाहत असतो. आय लव्ह यू माय ड्रीम गर्ल. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. इकडे राजची रूम दिव्याच्या रूमच्या बाजूला असल्याने तो तिला आधार देत तिला रूममध्ये सोडतो. दिव्या आपल्या पायाचं फ्रॅक्चर बँड काढत असते, पण तिला ते जमत नसतं म्हणून राज तिच्याजवळ जातो. राज म्हणतो, मे आय हेल्प यू? दिव्या मानेनेच होकार देते. राज तिच्या बेडवर बसतो. तिचा पाय अलगद उचलून आपल्या मांडीवर ठेवतो आणि ते बँड काढायला लागतो. मधून तो दिव्यालाही चोरून पाहत असतो. बँड काढून झाल्यावर राज जाऊन लागतो. तेवढ्यात दिव्या त्याचा हात पकडून त्याला थांबवते. दिव्या म्हणते, थँक्स राज, आणि सॉरीसुद्धा. राज म्हणतो, आणि हे दोन्ही कशासाठी? दिव्या म्हणते, तू गेले 2 दिवस माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी थँक्स, आणि सॉरी ह्यासाठी की मी तुझ्यासाठी खूप रूडली बिहेव केलं. राज म्हणतो, इट्स ओके दिव्या, आणि आता आपण फ्रेंड्स आहोत. सो शुलीने त्याचा मूवीमध्ये म्हटलंच आहे की दोस्तीने नो सॉरी नो थँक्यू. राजच्या बोलण्याचं दिव्याला हसू येतं. राज म्हणतो, दिव्या, माझी फक्त एवढीच इच्छा आहे, मी तू कायम अशीच हसत आनंदी राहा. दिव्या म्हणते, तुझ्यासारखा मित्र असेल तर कोणी कधीच अपसेट होणार नाही. यू आर माय बेस्ट फ्रेंड अँड थँक यू फॉर बेगिंग ऑलवेज देअर फॉर मी. राज म्हणतो, माय प्लेजर. एनिवेज, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. दिव्या म्हणते, गुड नाईट राज. आपल्या रूममध्ये येतो. तो आज खूप खुश होता. त्याने आजचा पूर्ण दिवस दिव्यासोबत घालवला होता आणि दिव्यानेही त्याला आपला मित्र मानलं होतं आणि तिच्या मनात आपल्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर क्रिएट केला होताना राजला दिसत होतं. राज तिच्या स्वप्नात हरवून झोपी जातो. सकाळ होते. आज होलिका दहन असल्याने सलोनी आणि आई त्यांचीच तयारी करत असतात. बाकीची मंडळीसुद्धा फ्रेश होऊन हॉलमध्ये येतात. दिव्यासुद्धा येते, पण तिने आज पायाला फ्रॅक्चर बँड लावलेलं नसतं, त्यामुळे ती आता व्यवस्थित चालू शकत होती. आई म्हणते, अगं दिव्या, तू फ्रॅक्चर बँड का काढलंस? पाय दुखेल ना अशाने? दिव्या म्हणते, नाही ग आई, माझा पाय बरा आहे आता, हे बघ, अजिबात दुखत नाहीये. असं बोलून दिव्या जागेवरच नाचू लागते. तिला असं लहान मुलीसारखं नाचताना पाहून सगळे हसू लागतात. बाबा म्हणते, बरं ठीक आहे, पण परत दुखायला लागला तर ते बँड नक्की लाव, काय? दिव्या म्हणते, हो बाबा. थोड्या वेळाने सलोनीची आई, बाबा आणि मधू, समीरसुद्धा आदित्यच्या घरी येतात. सगळेजण दुपारचं जेवण करून छान गप्पा मारत बसलेले असतात. बघता बघता संध्याकाळ होते आणि दिव्याच्या घरी होलिका दहनाच्या पूजेसाठी पाहुणे येऊ लागतात. सलोनी आणि आदित्य सगळ्यांचं स्वागत करत असतात. आदित्यच्या घरी काही लहान मुलं सुद्धा आलेली असतात. त्यातला एक 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या आईला होलिका दहनबद्दल विचारतो. मुलगा म्हणतो, आई आई हे होलिका दहन म्हणजे नक्की काय असतं ग? आई म्हणते, गोलू, ती एक पूजा असते. त्या पूजेमध्ये आपण लाकडं गोळा करून ती पेटवण्यासाठी असतात. तो मुलगा म्हणतो, पण असं का आई? त्या मुलाची आई काही बोलणार तेवढ्यात सलोनी तिथे येते. सलोनी म्हणते, बाळा, मी सांगते तुला.
ती ना तुझ्यासारख्या एका लहान मुलाची विष्णुभक्त प्रल्हादची गोष्ट आहे. बाकीची लहान मुलं काकू काकू आम्हाला पण ऐकायची ती गोष्ट, आम्हाला पण सांगा ना प्लीज. आदित्यचे बाबा म्हणते, ठीक आहे मुलांनो, काकू तुम्हाला गोष्ट सांगेल, पण त्याआधी तुम्ही सगळे इथे शांतपणे बसा. सगळी मुलं सोफ्यावर बसतात आणि शांतपणे सलोनीची गोष्ट ऐकू लागतात. सलोनी होलिका दहन म्हणजेच प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिकाची गोष्ट सांगायला सुरुवात करते. सलोनी म्हणते, मुलांनो, जशी आपल्या भारतात प्रत्येक सणाची एक कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक गोष्ट आहे. होलिका दहनला होली असेही म्हटले जाते. एक हिरण्यकश्यप नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा कसं करायचा, तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याचा भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिकाजीला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकेल, तसेच कोणतीही आग तिला जळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसवण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली, ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. ह्या दिवशी होळी पेटवतात. वाईट वृत्ती, अमंगल आणि नकारात्मक गोष्ट होळीच्या अग्नीत नष्ट व्हावा असा होळी पेटवण्याच्या मागचा उद्देश असतो आणि मग दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करतात. सलोनीची होळीची कहाणी पूर्ण होते आणि सगळे टाळ्या वाजवून सलोनीचं कौतुक करतात. लहान मुलंही होळीचं महत्त्व आणि त्यामागचं कारण समजल्याने खुश होतात. आदित्य आणि पूर्ण कुटुंब सलोनीकडे कौतुकाने आणि अभिमानाने बघत होतं. लहान मुलगी म्हणते, थँक्यू काकू, आज तुम्ही आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली आणि होळीचं महत्त्वसुद्धा आम्हाला पटवून दिलं. आम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही. हो ना फ्रेंड्स? सगळी मुलं एकत्रच म्हणतात, हो थँक्यू काकू. आदित्यची आई म्हणते, बरं मुलांनो, चला आता होळी पेटवण्याचा मुहूर्त झालाय. चला चला सगळेजण होळी पेटवण्यासाठी आदित्यच्या बॅकयार्डमध्ये जमतात. आदित्यची आई बाबा पूजा करून होळी पेटवतात. त्याच्यानंतर सलोनीचे आई बाबा होळीची पूजा करतात. मग सलोनी आदित्य आरतीसाठी पुढे येतात. त्यांच्यानंतर मधू समीर होळीची पूजा करतात. मधू आरतीचं ताट दिव्याच्या हातात देते. ते ताट तिच्या हातून निसटणार एवढ्यात राज पुढे येऊन ते ताट सावरतो. ते दोघेही एकत्र पूजा करतात. त्या दोघांना असं जोडीने पूजा करताना पाहून सलोनीला खूप आनंद होतो. आदित्यच्या आईच्या चेहऱ्यावर ही एक स्मित हास्य असतं, जणू तिलाही ह्या दोघांचं जुळावं असंच मनोमन वाटत असावं. होलिका दहनची पूजा संपन्न होते आणि पाहुणी मंडळी पूजेचा महाप्रसाद घेऊन आपापल्या घरी निघून जातात. आदित्यचे आई बाबा सलोनीच्या आई बाबांना, मधू, समीर आणि राजला रंगपंचमीसाठी आपल्या घरीच सगळेजण रात्री टेरेसवर अंथरून टाकतात आणि रात्रभर निवांत गप्पा मारत तिथेच झोपून जातात.